बीडच्या माजलगावमध्ये एका इसमाचं अपहरण करून अमानुष मारहाण, तब्बल 7 तास डांबून दारू पाजून मारहाण केल्याचं समोर. आप्पा राठोडवर रुग्णालयात उपचार सुरू. यवतमाळमधील जळीत हत्याकांडाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश. मुख्याध्यापिका पत्नीच निघाली मारेकरी. 3 अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात. छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशानं नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा पेचही वाढला. गिरीश महाजन, दादा हुसेनच्या रेसमध्ये आता भुजबळांची एंट्री. भारतीय शिष्टमंडळ आजपासून परदेश दौऱ्यावर. ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार आणि पाकिस्तानची पोलखोल करणार. अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात जलसंपदा मंत्र्यांनी आज बोलावली बैठक. राधाकृष्ण विखे पाटलांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बैठकीचं निमंत्रणच नाही. अपूर्ण नाले सफाईमुळे कोल्हापूरमध्ये महापुराची शक्यता. नागरिकांचा आरोप. मान्सूनपूर्व पावसाच्या दणक्यानं कोल्हापूरकरांमध्ये चिंता. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक हरपल्यानं सर्व स्तरात शोककळा.